सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येते। देशी विदेशी पर्यटक येथील समुद्रकिनारी वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेतात। सध्या पर्यटक वेंगुर्ले तालुक्यातील खवणे या निसर्गरम्य बीचवर कयाकिंग आणि कांदळवन सफारीचा आनंद घेताना पाहायला मिळतात। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बीचवर समुद्र जलक्रीडांचा आनंद पर्यटक घेत असतात, पण आता वेंगुर्ले येथून साधारणतः 12 किलोमीटर अंतरावर खवणे येथे खाडीतील जलक्रीडांचा म्हणजे कयाकिंगचा आनंद पर्यटक लुटत आहेत। खवणे येथे खाडीपात्रात मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिक पर्यटनाचा व्यवसाय करतात। या खाडीपात्रात पर्यटकांना बोटीद्वारे सफर केली जाते, तसेच या खाडीपात्रात कांदळवन सफारी सुद्धा पर्यटकांना घडवून आणली जाते। एकंदरीतच सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाचा नवा ट्रेंड दिसून येतोय। कोल्हापूरहून आलो इकडं। आपल्याला खवणे बीचवरती हा बारमाही वाहणारा धबधबा आपण पाहतोय। माझ्या पाठीमागे आहे इकडं। आपण खवणे बीचवरती काया ड्रायव्हिंग वगैरे केलं। जर आपल्याला कुठेही फिरायचं झालं असेल कोकणात, तर मी तर सांगतो खवणे बीचला या। खूप छान अनुभव आहे, खूप मस्त टुरिझम आहे। आपल्याला केरळ वगैरे फिरायची गरज नाही। आपल्या महाराष्ट्रातलं दडलेलं सौंदर्य कोकणात बघा। कोकण आपलाच आहे, बघा। आणि यायचं असेल तर वेंगुर्ल्यापासून अगदी थोड्या अंतरावरती खवणे बीच आहे। त्यानंतर तिथं फिश पा वगैरे सुद्धा आपल्याला बघायला मिळतो। हा नॅचरल थेरपीतला एक प्रकार आहे। तुम्ही बघायचं असेल तर तुम्ही नक्की या। जर बघायचं असेल तर खवणे बीचला कधी या। बोटिंग बरोबर कायाकिंग हा व्यवसाय आहे। कायाकिंग म्हणजे बोटिंग आणि कायाकिंग मध्ये दोन्ही पण मँग्रोव्ज मध्ये तुम्हाला जायला देतो आम्ही। त्यात खारफुटी वने असे म्हणजे खारफुटी वने आहेत। त्यातमध्ये खारफुटी वने म्हणजे त्याबरोबर पक्षी चांगले म्हणजे वेगवेगळे पक्षी, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची झाडे, त्याचबरोबर तुम्हाला केवगुवा दिसते, त्याचबरोबर धबधबा दिसतो, त्याचबरोबर तुम्हाला सनसेट संध्याकाळचे आलात की सनसेट भेटतो।